सुरुवात 30 तारखेपर्यंत भरता येणार उमेदवारी अर्ज. मात्र अजूनही प्रमुख पक्षांचा जागा वाटपाच्या चर्चा सुरूच. मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार. तर मुंबईतील जागा वाटपावरही नेत्यांचं एकमत. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब झाल्याची वरिष्ठ सूत्रांची माहिती. ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा होणार. वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती. राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग. पुणे पालिकेसाठी महाविकास आघाडी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढण्यासाठी चारही पक्षांच्या शहराध्यक्षाची बैठक. भाजप समोर एकास एक उमेदवार देण्यावर झाली सहमती. शिवडीतील 5 प्रभागांपैकी एकच जागा मनसेच्या वाटेला. शिवडीतील नाराज मनसैनिक शिवतीर्थावर. शिवडीत मनसेला 2 जागा सोडण्याची मागणी. जर्मनीतील बर्लिन दौऱ्यादरम्यान असलेल्या राहुल गांधींनी ईव्हीएमवर उपस्थित केले प्रश्न. भारताच्या निवडणूक व्यवस्थेत गडबड असल्याचा केला आरोप. तर राहुल गांधी हे दिशाभूल करत असल्याचं भाजपचा आरोप. बांगलादेश दूतावासानं दिल्लीतील आपल्या सर्व सेवा केल्या बंद. व्हिसा सेवा आणि दूतावास तात्पुरता केला बंद. आणि सौदी अरेबियात तुफान बर्फवृष्टी. 30 वर्षांनंतर वाळवंटात बर्फवृष्टीचा चमत्कार. राजधानी रियादसह अनेक भागात बर्फाची चादर. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भातील हालचालींना वेग आलाय. मुंबईतील बहुतांश प्रभागांमधील मनसे ठाकरे पक्षाचं जागावाटप पूर्ण झालं होतं. मात्र काही प्रभागांवरून जागावाटपाचं घोडं अडलं होतं. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शिवडी आणि दादर विधानसभा मतदारसंघातील जागांवर तोडगा निघाल्याची माहिती आहे. शिवडीतील प्रभाग क्रमांक 203, प्रभाग क्रमांक 204, प्रभाग क्रमांक 205 यांच्या जागावाटपाचा तिढा सुटला असून यातील 2 प्रभाग ठाकरेंच्या शिवसेनेला आणि 1 प्रभाग मनसेला सोडण्यात आल्याची माहिती मिळते. तर दादरमधील प्रभाग क्रमांक 192 शिवसेना ठाकरे पक्षासाठी, तर प्रभाग क्रमांक 194 मनसेसाठी सोडण्यात आल्याची माहिती मिळते. या बैठकीसाठी मातोश्रीवर मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांच्यासह ठाकरे पक्षाचे सुधीर साळवी आणि खासदार अनिल देसाई उपस्थित होते. तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यानं तिढा सुटला असल्याचं पाहायला मिळतंय. सध्या कुठल्या जागांवर पेच आहे आणि कुठल्या जागांवर तिढा सुटलाय ते देखील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. वरळीमध्ये पेच सुटलेला आहे. दादर इथला देखील पेच सुटलाय. तर शिवडीतला देखील पेच सुटलेला आहे. भांडूपमध्ये देखील कोणतीच अडचण न येता पेच सुटलाय. विक्रोळीमध्ये देखील पेच सुटलेला आहे. माफ करा, विक्रोळीमध्ये पेच कायम आहे आणि भांडूपमध्ये देखील पेच कायम आहे. एकीकडे ठाकरेंची सेना आणि मनसे युतीच्या चर्चा होत असतानाच दुसरीकडे संजय राऊतांनी महाविकास आघाडी टिकावी म्हणून थेट काँग्रेस हायकमांडशी बोलणी सुरू केली आहे. काँग्रेसनं मुंबईत एकला चलोरेचा नारा दिला असला तरी राऊतांनी राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा केली आहे. त्यातच काँग्रेस मात्र आघाडीसाठी वंचितला सोबत घेण्याची चाल खेळतोय. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या वंचितशी आघाडी करण्याबाबत हालचाली तीव्र केल्या आहेत. नुकतंच मुंबई काँग्रेसच्या एका शिष्टमंडळानं आंबेडकरांची भेट घेऊन यासंदर्भात सकारात्मक चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेस ठाकरेंसोबत जाणार की वंचित सोबत हात मिळवणी करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.